जर तुमच्याकडे पेट्रोलवर चालणारी दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रोजच्या प्रवासासाठी आपण ज्या पेट्रोल पंपावर जाऊन हजारो रुपयाचं पेट्रोल आपल्या गाडीत टाकतो त्या पेट्रोलमध्ये आता खूप मोठा बदल झाला आहे. सध्या तुम्ही गाडीत टाकत असलेल्या पेट्रोलमध्ये चक्क 20% इथेनॉल मिसळलं जात आहे. सरकारच्या या धोरणाला इथेनॉल ब्लेंडिंग असं म्हटलं जातं. केंद्र सरकारचा हा दावा आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे हवेतील प्रदूषण बऱ्याच अंशी कमी होईल आणि कच्च्या तेलाच्या आयातीसाठी परदेशात जाणारे आपले कोटी रुपयांचे परकीय चलन वाचेल. सरकारचे हे दावे जरी ऐकायला खूप चांगले वाटत असेल तरी सामान्य वाहनधारकांसाठी मात्र एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते अगदी गॅरेजपर्यंत सर्वच ठिकाणी एक मोठी आणि चिंताजनक चर्चा सुरू आहे. आमच्या गाडींचे मायलेज अचानक का घटले? गाड्यांच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड का होतोय? नवीन पेट्रोल टाकल्यापासून गाडी सुरू व्हायला त्रास का होतोय? हे सगळे प्रश्न जर तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हे इथेनॉल ब्लेंडिंग नक्की आहे तरी काय आणि सरकारने ते का सुरू केले. इथेनॉल हे प्रामुख्याने ऊसाची मळी, खराब झालेले अन्नधान्य, मका आणि तांदूळ यापासून बनले जाणारे एक प्रकारचे बायोफ्यूल आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. आपण आपल्या गरजेच्या तब्बल 85% कच्चे तेल परदेशातून कोट्यवधी डॉलर्स देऊन विकत घेतो. देशावरील ही आर्थिक बोझीम कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये टप्प्याटप्प्याने इथेनॉल मिसळायला सुरुवात केली. आधी हे प्रमाण 5% होतं, नंतर 10% झालं आणि आता देशभरात बहुतांश पेट्रोल पंपावर 20% इथेनॉल असलेलं पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोल मिळायला सुरुवात झाली. यामुळे देशाचे पैसे नक्की वाचत आहेत, पण गाड्यांच्या इंजिनवर मात्र याचा गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. आता आपण त्या मुख्य मुद्द्यांकडे वळूया ज्याने सर्वसामान्य वाहनधारकांची डोकेदुखी वाढवली. गाड्यांचे मायलेज का घटले? अनेक वाहन चालकांची अशी तक्रार आली. पूर्वी त्यांची गाडी 1 लिटरमध्ये जेवढं मायलेज द्यायची त्यात आता 5 ते 10% घट झाली. विज्ञान आणि इंजिनिअरिंग नियमानुसार ही तक्रार अगदी खरी आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे इथेनॉलची एनर्जी डेन्सिटी. शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू साधारणपणे 1/3 कमी असते. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 लिटर शुद्ध पेट्रोल जळल्यानंतर गाडीला जेवढी ताकद मिळते तेवढी ताकद 1 लिटर इथेनॉल जळल्यानंतर मिळत नाही. जेव्हा पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळले जाते तेव्हा त्या इंधनाची एकूण कार्यक्षमता कमी होते. परिणाम, गाडीला तेवढीच गती आणि ताकद देण्यासाठी इंजिनला जास्त इंधन ओढावे लागते आणि म्हणूनच तुमच्या गाड्यांचं मायलेज कमी होत आहे. मायलेज कमी होणं हा एक वेळ खिशाला परवडणारा तोटा असू शकतो, पण या पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये जो बिघाड होत आहे ते खूपच खर्चिक आणि चिंताजनक आहे. जर तुमची गाडी साधारणपणे 2020 ते 2021च्या आधीची असेल तर त्या गाड्यांचं इंजिन केवळ शुद्ध पेट्रोलवर चालण्यासाठीच डिझाईन केले, E20 पेट्रोलसाठी नाही. इथेनॉलचा सर्वात मोठा अवगुण म्हणजे त्याचं हायग्रोस्कोपिक स्वभाव. म्हणजेच इथेनॉल हवेतील ओलावा आणि पाणी स्वतःकडे खूप वेगाने खेचून घेत आहे. जेव्हा तुम्ही गाडी अनेक दिवस पार्क करून ठेवता किंवा पावसाळ्याच्या दिवसात हवेत दमटपणा असतो तेव्हा पेट्रोल टाकीतील इथेनॉल हवेतील पाणी शोषून घेतं आणि त्यामुळे पेट्रोल आणि पाण्याचं मिश्रण तयार होतं जे टाकीच्या तळाशी साचतं. या प्रक्रियेला फेज सेपरेशन म्हणतात. हे पाण्याचं मिश्रण जेव्हा इंजिनमध्ये जातं तेव्हा गाडी अचानक बंद पडणे, मिसफायरिंग होणे किंवा चालू करताना सारखे झटके देणे अशा समस्या सुरू होतात. इतकंच नाही तर इथेनॉल हे निसर्गाने गंज वाढवणारे म्हणजे गंजरोधक नसलेले रसायन आहे. शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमुळे धातू आणि रबर लवकर खराब होतात. जुन्या गाड्यांच्या पेट्रोल टाकीच्या आतील धातू, इंधन पुरवठा करणाऱ्या पाईप्स आणि इंजिनमधील रबरी रिंग्स हे इथेनॉलच्या मारा सहन नाही करू शकत. सततच्या संपर्कामुळे रबरी पाईप्स कडक होऊन त्यांना तडे जातात, ज्यामुळे पेट्रोल गळतीचा मोठा धोका निर्माण होतो. तसेच इंजिनमधील महत्त्वाच्या भागांना गंज चढायला सुरुवात होते. आजकाल गॅरेजमध्ये जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये फ्यूल पंप जाम होणे, कार्बोरेटर किंवा फ्यूल इंजेक्टर खराब होणे अशा तक्रारी वाढल्यात आणि मेकॅनिकच्या मते यातील बहुतांश बिघाड हा इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळेच होत आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या समस्येवर काय तोडगा? सामान्य नागरिकांनी आपली गाडी खराब होण्यापासून कशी वाचवायची? जर तुमची गाडी अगदी नवीन असेल म्हणजेच 2023 ते 24 नंतरची असेल तर काळजी करण्याची फारशी गरज नाही, कारण नवीन गाड्यांच्या इंजिनमध्ये आणि इंधन प्रणालीमध्ये बदल करण्यात आला. त्या E20 कंप्लेंट म्हणजेच नव्या पेट्रोलवर चालण्यासाठी सुरक्षित बनवल्या आहेत. पण जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा विशेष काळजी घ्यावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे गाडी कधीही जास्त दिवस पेट्रोल टाकी रिकामी ठेवून पार्क करू नये. टाकी जेवढी मोकळी राहील तेवढी त्यात हवा राहील आणि इथेनॉल पाणी शोषून घेईल. दुसरी गोष्ट, जर गाडी 15 ते 20 दिवस वापरली जाणार नसेल तर तिची पेट्रोल कॉक बंद करून ठेवा
किंवा चांगल्या गॅरेजमधून कार्बोरेटरमधील पेट्रोल काढून घ्या. बाजारात आता काही इथेनॉल ॲडिटिव्ह्ज मिळतात जे पेट्रोल टाकताना टाकीत मिसळल्यास फेस सेपरेशन आणि गंज लागण्याचा धोका कमी होतो. शेवटी सरकारचा हा निर्णय पर्यावरणाच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असला तरी देशातील करोडो जुन्या गाड्यांच्या सुरक्षेचा आणि सामान्य नागरिकांच्या खिशाचा प्रश्न यामुळे नक्कीच ऐरणीवर आलाय. पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडले असताना त्यात मायलेज घटणे आणि इंजिन दुरुस्तीचा एक्स्ट्रा खर्च सोसावा लागणार आहे. या वाहन चालकांसाठी दुहेरी फटकाच असणार. सरकारने भविष्यात हायड्रोजन किंवा पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यासोबतच या इथेनॉल पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यासाठी काहीतरी तांत्रिक उपाययोजना किंवा पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तुमच्या गाड्यांचे मायलेज देखील कमी झाले आहे का? तुम्हाला या नवीन पेट्रोलमुळे काही त्रास जाणवला आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करून सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.